नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अमरावती येथे रामदेव बाबा मंदिरात आयोजित देवस्थान भूमी संरक्षण परिषदेत मंदिर सरकारीकरण, इनाम निर्मूलन प्रारूप आणि बोर्डाच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेला खासदार डॉक्टर अनिल बोंडे, राष्ट्रीय मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी तसेच विदर्भातील 150हून अधिक मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते. शासनाने इनाम निर्मूलन कायद्याचे प्रारूप स्थगित केल्याबद्दल समाधान व्यक्त करत हा हिंदू समाजाच्या संघटित शक्तीचा विजय असल्याचे वक्त्यांनी सांगितले. परिषदेत बोलताना सुनील घनवट यांनी मंदिर महासंघाच्या एकजुटीमुळे शासनाला प्रारूप स्थगित करावे लागल्याचा दावा केला. मंदिरावरील संकटाचा सामना करण्यासाठी सर्व विश्वस्तांनी संघटित होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील लाखो मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करत वक्फ बोर्डाकडून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या मंदिराच्या जमिनी परत मिळवण्यासाठी पुढील लढा उभारला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मंदिराच्या भूमी संरक्षणाबरोबरच मंदिराच्या सुरक्षेवरही भर दिला. मंदिराच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षण, व्यायामशाळा आणि गोशाळा यांच्यासारखे समाजोपयोगी उपक्रम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मंदिराच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थान सेवा समितीचे अनुप जयस्वाल यांनी मंदिराच्या जमिनीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग कायदा लागू करण्याची मागणी केली. तर हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोडकर यांनी मंदिरे हा केवळ धार्मिक केंद्रे नसून सनातन धर्म प्रचार आणि संस्कृती रक्षणाची प्रभावी केंद्रे बनली पाहिजे असे मत व्यक्त केले. परिषदेला अमरावती जिल्ह्यातील विविध मंदिराचे विश्वस्त प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.